नमस्कार सगळ्यांना. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आजचा हा व्हिडिओ खूप मजेदार असणार आहे. तर थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर कधी कधी काय होतं, आपण भांडी कशी घासतो त्यावरतीच आपल्या घरातल्यांचं आणि मुलांचं, आपल्या म्हणजे लहान मुलांचं आरोग्य अवलंबून असतं. तर किती म्हणजे भांडी जर अस्वच्छ असली तर जास्त घरातलं म्हणजे रोग जास्त वाढतो, जास्त मुलं आजारी पडतात. आणि तिथंच जर भांडी जर आपण स्वच्छ घासली तर आजार पण कमी होतात. भांडी स्वच्छ असणं म्हणजे खूप गरजेचं आहे, कारण भांडी जर ज्या ताटात आपण जेवतो, जिथे आपण सगळं जेवण वगैरे बनवतो, तर ती मला वाटतं भांडी स्वच्छ असणे खूप गरजेचे आहेत, कारण तिथनंच रोगराई खूप वाढते. तर त्यामुळेच हा विषय मला खूप महत्त्वाचा वाटला, भांडी घासण्याचा. त्यामुळे मी हा विषय तुमच्यावर आज शेअर करते. कोणी ह्या विषयावरती व्हिडिओ केला आहे की नाही मला माहीत नाही, पण मी म्हणलं की चला आपण भांडी घासण्यावरून एक व्हिडिओ बनवूया. तर कोण कोण कशा कमेंट करते तेही मला माहीत नाही. वाईट कमेंट करतील, कोण कोण चांगल्या कमेंट करतील, पण माझ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटला, भांडी घासणे पण. कारण काही काही गृहिणी पण आहेत बघा, तर त्यांना भांडी घासायचा खूप कंटाळा येतो, तर आळस येतो खूप. तर मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही अशा ट्रिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहेत आणि टिप्स पण सांगणार आहे. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर कोणतंही काम हे कामच असतं, त्यात काय लाज वाटायची गरज नाही. तर बघू शकता तुम्ही, प्रत्येक कोणत्याही मोठ्या पदावरची गृहिणी असू द्या किंवा म्हणजे मीडियम क्लासमधल्या असू द्या किंवा अगदीच महाराजाची बायको असू द्या, तिला सुद्धा भांडे घासावेच लागतात. कारण की आजकाल म्हणजे डिशवॉशच्या मशीन पण आलेल्या आहेत, पण त्या कधी कधी बंद पडू शकतात, किंवा डिशवॉश करण्यासाठी बाई पण लावलेली असते घरात, तर ती सुद्धा कधी सुट्टीवर असू शकते. तर त्यावेळेला आपल्याला भांडी ही घासावी लागतातच. तर ती भांडी कोणत्या पद्धतीने घासावी म्हणजे आपल्याला आळस पण येणार नाही. आणि कोणतं पण काम कसं, ज्या कोणत्या कामाचा आपल्याला जास्त कंटाळा येतो ना, तर ते काम आपण खूप मनापासून आणि नीटनेटकं करावं, म्हणजे ते काम परत आपल्याला पुन्हा पुन्हा करावं वाटतं. आळस पण येत नाही. जर मनापासून एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीचा कंटाळाही येत नाही. तर कोणतंही काम हे कमी किंवा मोठं नसतं, जास्त काम हे कामच असतं. आणि प्रत्येक गृहिणीला मला वाटतं घरातल्या हे माहीत म्हणजे करतच असते प्रत्येक गृहिणी ही. पण काय काय महिलांना हे कंटाळा वगैरे आलेला असतो. तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला भांडी घासण्याबद्दलच्या काही टिप्स आहेत आणि ट्रिक्स पण आहेत. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सुरुवातीला सगळ्यात आधी मी काय करते बघा, सगळ्या भांड्यातलं खरकट काढून घेते, जे काही आपलं सगळं खरकट राहिलेलं असेल ते. आणि भांडी पण साफ करून घेते जरा पाण्याने, म्हणजे कसं परत साबण पण जास्त वेस्ट होत नाही आणि वेळ पण वाया जात नाही जास्त. आणि आपल्याला जरी कंटाळा आलेला असला तरी पण म्हणजे आपला कंटाळा जातो. सगळंच त्यात जर खरकटपणा असेल सगळंच तर घासताना म्हणजे मनच होत नाही. त्यामुळं कुठलंही काम करताना तुम्हाला सांगितलं, मन लावून करावं अगदी, म्हणजे ते करताना परत आपल्याला कंटाळा येत नाही. तर अशा प्रकारे बघा मी मोठ्या प्लेटा ताटं जे असतील ते एका बाजूला ठेवते. आणि जर तुमच्याकडे छोटी कढई असेल, छोटी म्हणजे जरा मोठी, आणि परात असेल किंवा पाटे असेल तर त्यामध्ये तुम्ही छोटी छोटी भांडी ठेवू शकता. म्हणजे बघा आपल्या वाट्या असतील, फुलपात्र असतील, पेलं, परत गाळली आणि छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू असतील तुम्ही त्या कढईमध्ये ठेवू शकता मोठ्या. आणि एका साईडला ताटल्या ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून पडत पण नाहीत बघा आणि नीट बसलं जातं. मग मी अशी करते बघा, दोन्ही साईडला 2 बाजू करते अशा, आणि त्यामध्ये मोठी मोठी भांडी असतील ती एका बाजूला ठेवते आणि बारके असतील ती एखाद्या कढईमध्ये किंवा मोठ्या ताटलीमध्ये, परातीमध्ये असे ठेवून घेते. म्हणजे कसं परत घासताना सुद्धा सोपं जातं. आणि त्याच्यावरचं पूर्ण तेलकट काढून घेतलं बघा मी, म्हणजे परत घासताना एवढा साबणसुद्धा वेस्ट होणार नाही. घासल्यासारखे स्वच्छ दिसत आहेत बघा, अजून घासून झालेले नाहीत, फक्त तेलकटपणा त्याचा काढून घेतलेला आहे. मग आता काय करते, खरकट पण सगळं काढून घेतलेलं आहे बघा. ते खरकट आता कचऱ्यामध्ये टाकून पण देते सगळं.
आणि आता घासणी पण आणि थोडंसं गरम पाणी करून घेते बघा. इतकं पण गरम पाणी करून घ्यायचं नाही, थोडंफार गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यानं आपण हे बेसिन घासून घ्यायचं स्वच्छ असं. कारण की मटण असल्यानंतर तुम्हाला तर माहीत आहे, नॉनव्हेज वगैरे असलं तर किती तेलकट झाले असतात भांडी पण आणि आपलं बेसिन पण. मग ते असंच निघत नाही. आणि कुणाची जर पाईप जर जास्त लिकेज होत असेल, जाम होत असेल, पाणी वगैरे जात नसेल, तर त्यावरती तुम्हाला एक उपाय सांगते, एक टिप्स सांगते बघा. तर असं गरम पाणी करून घ्यायचं, जास्त गरम पाणी पण करायचं नाही. एकदम असं आपल्याला कळतंच की त्याप्रमाणे गरम पाणी करून घ्यायचं आणि ते मी असं घासणीवर पण ओतलं आहे बघा. आणि घासणीचा पण तेलकटपणा जातो. आणि जर बेसिन जरी तेलकट झाले असेल किंवा पाईपसुद्धा कुणाची अशी लिकेज होते बघा किंवा जाम होते, ती खालून अशी जायला त्याला वाट मिळाली पाहिजे. सगळं अडकलेलं असतं आपलं खरकट वगैरे. तर त्यासाठी गरम पाणी जर तुम्ही ओतलं तर ते तुमचं लिकेज होणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इथं बघा, जे तुमची काचेची भांडी असतील ते मी आपल्या स्टीलच्या भांड्यामध्ये, ह्या भांड्यामध्ये त्यांना मिक्स करत नाही. तर 2च होती, तर ती म्हणलं आधी घासून घ्यावी आणि लागलीच ती ठेवून टाकावी म्हणलं. काचेची भांडी मी त्या आपल्या भांड्यामध्ये ठेवत नाही. तर नंतर सगळ्यात आधी बघा, मी जे काय आपली फुलपात्र वाट्या वगैरे असतील त्याच आधी घासून घेते. म्हणजे छोटं मोठं जे काय असेल ते आधी घासून घेते सुरुवातीला. म्हणजे कसं तुम्हाला दावते बघा मी, की साबणसुद्धा बघा घासताना मला एकदा साबण मी म्हणजे घासणीला लावून घेतला एकदा साबण, की त्यामध्येच मी 4-5 भांडी घासून काढते. सारखं साबण एका भांड्याला घेत नाही. एकदा साबण घेतला की बघू शकता तुम्ही 4-5 भांडी घासून घेते त्यामध्ये. बघितलंच असेल तुम्ही आता. आणि त्यामुळे जास्त साबण पण वाया जात नाही. आणि आधीच मी तेलकटपणा सगळा काढून घेतलेला आहे बघा भांड्यांचा, खरकटे वगैरे काढल्यामुळं. म्हणजे घासायला कसं मला सोपं जातं बघा आता. तर तुम्ही नक्कीच ही माझी ट्रिक्स आहे ती फॉलो करून बघा. म्हणजे एकदाच साबण कात्याला लावून घ्यायचं आणि त्याने 4-5 भांडी घासून घ्यायची. आणि नंतर जर 4-5 भांडी झाल्यानंतरच नंतर अनेकदा कात्या आपल्या साबणामध्ये बुडवून घ्यायचा आणि नंतरची भांडी घासून घ्यायची. अशा पद्धतीने आपला साबणाची सुद्धा बचत होते आणि वेळेची सुद्धा बचत होते. आणि मी आधीच क्लीन करून घेतल्यामुळं बघा भांडी म्हणजे जास्त मला कष्ट घ्यावे लागत नाही जास्त. म्हणजे ताण पडून वगैरे घासावे लागत नाहीत, कारण ते आधीच क्लीन करून मी घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे बघा घासून घेतल्यामुळे. आणि ही ट्रिक्स नक्कीच तुम्ही फॉलो करून बघा. आणि खरं तर प्रत्येक घरातली गृहिणी ही म्हणजे आपलं घर कसं आरोग्यदायी राहील, आपल्या घरातली मुलं, आपली सगळी घरातली माणसं कशी आरोग्य राहतील ह्यासाठी झटपट करत असते. तर काय महिला असतात, म्हणजे मला सुद्धा बघा ह्याच्या आधी म्हणजे भांडी घासायचं खूप कंटाळा येत होता. पण नंतर जेव्हापासून मी ही ट्रिक्स वापरायला लागले तेव्हा मला सुद्धा खूप म्हणजे आवडायला लागलं भांडी घासायला सुद्धा. आणि भांड्याची जाळी आहे ती माझी मोठीच आहे बघा. म्हणजे अलीकडे अशी जाळी बघायला भेटत नसेल. आणि ही जाळी आहे ती होल त्याचे खूप मोठे मोठे आहेत बघा. आणि ती म्हणजे मी काही ठिकाणी बघितली की जाळीला सुद्धा खाली असे शेवाळ आलेले असतात. त्यासाठी मी जाळी आधी स्वच्छ धुवून घेतली बघा. कारण की भांडी जेवढी स्वच्छ पाहिजे तेवढी जाळीसुद्धा आपली स्वच्छ तेवढीच पाहिजे. आणि तुम्हाला दाखवलं बघा मी की भांडी कशा प्रकारे ठेवायची. तर आधी छोटी मोठी जी फुलपात्र असतील, वाट्या, पेले, कप, ही सगळी अशी मांडायची आधी सुरुवातीला. आणि ती पण पालती ठेवायची, सरळ ठेवायची नाहीत. पालती ठेवल्यामुळं तुम्हाला एक सांगते मी की काय होतं, त्यामधलं पाणी नितळून जातं. आणि ज्या वेळेला आपल्याला कपाटाला लावायचं असेल, म्हणजे कोणाचं स्टीलचं रॅक असतं किंवा म्हणजे स्टाईल्सचंच कपाट असतं, तर तेथे तुम्ही सोप्या पद्धतीने लावू शकता. म्हणजे एवढं काही नाही होत मला वाटतं, पाणी नितळलेलं असतं ना, त्यामुळे मी जशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे आता, जाळीमध्ये जर भांडी ठेवत असाल तर मध्ये छोटी छोटी भांडी ठेवायची आणि ती पण अशी पालतीच ठेवायची, उभी ठेवायची नाहीत, म्हणजे पाणी नितळून जाईल. तर ही ट्रिक्स नक्की तुम्ही वापरून बघा. तर पाणी नितळून पण जातं आणि नंतर आपल्याला रॅकला लावायला कसं सोपं पडतं. आणि मध्ये छोटी भांडी ठेवलीत मी. म्हणजे आता बघा माझी छोटी भांडी घासून झाली आणि भरपूर भांडी होती आणि मोठी जाळी आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी दिसत असतील. भरपूर भांडी आहेत आणि ती माझी एकदम बघा 7-8 मिनिटात घासून पण झाली.
म्हणजे ह्या ट्रिकने तुम्ही पण घासा, नक्की तुमची भांडी आणि तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही घासताना भांडी. कारण की माझ्यावरून सांगते, मला सुद्धा आधी कंटाळा येत होता, पण नंतर मी अशा ट्रिक्स वापरायला लागले. अशा छोट्या मोठ्या काही काही ट्रिक्स असतात काही कामाबद्दलच्या, त्या जर आपण वापरून जर कामं केली तर आपल्याला सुद्धा कंटाळा येत नाही आणि कामं कधी झाली ते कळत पण नाही. अगदी 5-6 मिनटात, 7-8 मिनटात माझी ही भांडी पण घासून झाली बघा. आणि दुधाचं पातेलं वगैरे तर ते मी गरम पाण्यात भिजत घातल्यामुळं सगळं आधीच क्लीन होऊन जाते आणि नंतर काय एवढं कष्ट घ्यावे लागत नाहीत आपल्याला घासण्यासाठी. निघून पण गेलं बघा सगळं, जे काही त्याला चिटकलेलं होतं दुधाचं, तर ते सगळं माझी पातेलं बघू शकता तुम्ही, इतकी अशी चककतेत बघा, असे घाण वगैरे नाहीत भरपूर. असं काय काय जणांचं कसं असतं, पातेलं वगैरे डाग वगैरे पडलेले असतात आणि ते निघत नाहीत, तसं नाही माझं. म्हणजे क्लीन करते, म्हणजे काही काही ट्रिक्स वापरून, त्यामुळे असं स्वच्छ दिसत असतील तुम्हाला. आणि बाजूला बघू शकता तुम्ही ताटल्या, मोठे जे आपले ताट असतील, प्लेटा असतील, त्या बाजूने ठेवायच्या जाळीच्या. कारण की माझ्या अशी जाळी असल्यामुळं त्याला मोठे होल आहेत बाजूनं. आणि मी जर बाजूला म्हणजे छोटी भांडी ठेवली असतील मध्ये ताटल्या, तर ती छोटी भांडी पडली गेली असते. त्यामुळं मग मध्ये मध्ये ठेवलेले आहेत बघा मी. आणि बाजून अशा ज्या काही ताटल्या असतील आपल्या, त्या लावून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित पाणी पण नितळलं जाते आणि पडत पण नाही. 100 वेळा ती पडणार आणि 100 वेळा आपण भांडी घासता घासता उचलायचं. त्यापेक्षा अशी ट्रिक्स वापरून नक्की फॉलो करा तुम्ही, अशी ट्रिक्स आहे ती. आणि नंतर माझी बारकी वगैरे भांडी झाली आणि आता मग ताटल्या राहिलेल्या बघा थोड्याफार. आणि ज्या वेळेला तुमच्या घरात जास्त भांडी असतील त्यावेळेलाच ही ट्रिक्स तुम्ही वापरून बघा. कारण की म्हणजे असं नाही की कोणाच्या घरात थोडी भांडी असू शकतात, कोणाच्या घरात जास्त म्हणजे पडू शकतात. ते माणसावरती अवलंबून आहे, घरात किती माणसं आहेत, किंवा लहान पोरं जरी असली तरी वरचीवरती काढतच असतात त्यावरून पण. तर इथं बघू शकता माझा तवासुद्धा घासून झालेला आहे. आणि तव्यासाठी सुद्धा मी हाच साबण वापरते, दुसरं कोणतं लिक्विड वगैरे नाही किंवा पावडर वापरत नाही. ह्या साबणाने सुद्धा तवा अगदी क्लीन नवीन असल्यासारखा दिसतो बघा, जास्त घासावं पण लागत नाही. मी ह्याच्यावरती चपाती, भाजी आपली सगळं बनवते, तरीसुद्धा माझा तवा आणि इतका स्वच्छ कसा आहे तर ते तुम्हाला एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. तर इथं बघू शकता जी आपली शिंकच्यावरची चावी आहे ती सुद्धा आपण भांडी घासताना दिवसभरात एकदा तरी क्लीन केली पाहिजे, हे नक्की लक्षात ठेवा तुम्ही. कारण की आपली चावी जी वर्षानुवर्षे घरात असते ती अशी कुणी जरी बघितली किंवा आपल्याला जरी असं वाटलं पाहिजे की नवीनच आहे की काय, त्यामुळं एकदा दिवसभरात नक्की घासा. आणि घासायला काही वेगळं असं नाही, तर आपल्या ज्या कात्या आहेत त्या आणि साबणानेच घासले की स्टीलच्या असल्यामुळं एकदम चकाकते, नवीन असल्यासारखी दिसते. त्यामुळे दिवसभरात एकदा नक्की तुम्ही चावीसुद्धा घासून घ्यायची. सिंकच्या वरची चावीसुद्धा किंवा जी स्टाईल्स असेल बाजूची तीसुद्धा घासून स्वच्छ करून घ्यायची. कारण मी अशी स्वच्छ करून घेते, तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा नक्की. आणि माझी भांडी बघा जवळजवळ पूर्ण जाळी भरलेली आहे भांड्यांनी, ताटल्या वगैरे किंवा सगळीच मोठी छोटी भांडी आहेत त्याने. आणि पालतीच सगळी ठेवलेली आहेत. जसा व्हिडिओ पूर्ण संपत आला तसं तुम्ही निरीक्षण केलं असेल माझ्या भांड्यांचं, तर पालती पूर्ण ठेवलेली आहेत. आणि नंतर मग जी भांड्याचं तुमचं डिश असेल तर ते तुम्ही क्लीन करून घ्या. माझ्याकडे हा असा मी साबणाचा बॉक्सच आहे, तर ते मी नितळून घेते बघा. कारण त्यामध्ये जर कात्याचं पाणी वगैरे राहिलं तर साबण वितळतो. आणि जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हाला सुद्धा तुम्ही ठेवू शकता, म्हणजे साबण वितळत नाही. तर अशा प्रकारे बघा क्लीन करून घेतलं बघा मी. सिंक वगैरे पण अनेकदा घासलं आणि स्वच्छ करून घेतलं बघा सगळं. भांडीत किती भांडी पडलेली आहेत बघू शकता. तर चला मग हा माझा भांडी क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.